आपल्या रानातील एवढा महाग सोलरचा पंप आज आपण डायरेक्ट भंगारमध्ये विकून टाकणार आहे. कारण 2 वर्षापूर्वी आपण रोटोसोल कंपनीचा सोलरचा पंप मागवला होता आणि तो आहे ना एवढ्यात खराब झालेला आहे. डायरेक्ट याला खराब होऊन 3 महिने झालेले आहे आणि आपण कंपनीला पार फोन करू करू मेल करू करू थकलेलो आहे. तरी बी यांच्या कंपनी काय आपल्याला उत्तर द्यायना. त्याच्यामुळे आपल्या अख्खे निम्मे आहे ना 10-20 लाखाचे पिकं डायरेक्ट वाळून गेलेले आहे. याच कशामुळे होत आहे तुम्हाला सांगू का? कारण कंपनीला वाटतंय की एक शेतकरी काहीच करू शकत नाही, त्याला काही एवढ्या माहिती बी नसते. पण आता त्यांना माहित नाही त्यांचा कोणा संघ आहे ना पाला पडलेला आहे. या कंपनीची नाही टिल्लम लावली आपण तर नाव बदलून ठेवा डायरेक्ट. ही कंपनी ना डायरेक्ट आपल्या घरी आली पाहिजे. कारण आहे ना ही मोटर जी आपण घेतलेली ना ती आपण आहे ना PM कुसुम योजनेअंतर्गत घेतलेली आहे. आणि रोटोसोल कंपनीचा सोलर पंप आपली इथं आहे ना 2 वर्षापूर्वी लावला होता. त्याच्यानंतर ह्यो पंप डायरेक्ट बंद पडला ना आपण 3 महिन्यापासून यांना फोन करून राहिलो. पण यांचे एम्प्लॉय आपल्याला डायरेक्ट उत्तर उडवाउडीची उत्तरं देऊ राहिली. आता आपण यांना एक फायनल मेसेज केलेला आहे. याच्यानंतर डायरेक्ट आहे ना आपण याला लिगल ॲक्शन घेणार आहे. डायरेक्ट कोर्टामध्ये जाणार आहे. ही कंपनी डायरेक्ट भीक मागित आपल्याकडे आली पाहिजे. मी तर त्या कंपनीची पद्धतशीर मारल्याशिवाय काय थांबत नसतो. पण या व्हिडिओला इतका व्हायरल करा ना की त्या कंपनीने पुढच्या वेळेस एखाद्या शेतकऱ्यासोबत असं करताना डायरेक्ट 1000 वेळा विचार करायला पाहिजे. संपला विषय.